कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जी मुलगी एखाद्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही तिची या घरात जागा नाही। सीताई, मी खरंच काही केलेलं नाहीये। तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, त्याच प्रेमाची शपथ आहे तुला। निघून जा इथून। आई, हाँ बोलवलंस का? ये। आशू, हे तुझे आणि शिवाचे डिव्होर्स पेपर्स। ह्याच्याच बद्दल बोलायचे तुझ्याशी। आई, मी रेडी नाही आहे याच्यासाठी। हे मी विचारही नाही केलाय अजून याचा, तर पण मला वेळ हवा आहे। उशीर व्हायला नको एवढंच म्हणणं आहे माझं। हे बघ, ऐकून घे बाळा। शिवा या घरात लग्न करून आली तेव्हाच मला माहित होतं हे लग्न टिकणार नाहीये, की ती तुझी बायको होऊच शकत नाही। आणि याचं कारण हेच आहे की तुमचे विचार, तुमची मतं, तुमचं नशीब सुद्धा एकमेकांसोबत नाहीये। आजपासून 6 महिन्यांपूर्वी याचसाठी तिने माझ्याकडून वेळ मागून घेतला, पण यावर सह्या मात्र तिने त्याच वेळी केल्या होत्या। हे सत्य आहे आशू, आणि ते आता मान्य कर तू। घरातले सगळेच हळूहळू करतील मान्य की तुम्ही दोघं एकत्र राहून संसार करू शकत नाही। तू खूप प्रयत्न केलेस, शिवानेही केले। हे लग्न टिकवण्यासाठी या घरातल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले, अगदी माझ्या सकट। माझं मत बदलायलाही लागलं होतं, पण शेवटी जे नशिबात असतं त्याच जागी आज येऊन उभे राहिलो होतो आपण। ह्या नात्याचं आयुष्य एवढंच होतं आशू। तू ह्या पेपर्सवर सह्या कर आणि ह्या नात्यातून मोकळा हो बाळा। मला माहितीये हे सोपं नाहीये, खूप कठीण आहे, पण आजचा हा एक निर्णय तुझ्या आयुष्यात पुढे सुख घेऊन येईल। या एका सहीने तुझं आयुष्य मार्गी लागेल। आशू, चुकीच्या ट्रेन मधून उतरायची वेळ आली आहे बाळा। आय लव्ह यू आशुतोष देसाई। पण या घरातनं बाहेर पाऊल टाकते तेही तुझ्या प्रेमामुळेच। पण हे सगळे आरोप मला मान्य नाही। तू एकट्याने केलंस ना सगळं, का कोणाची मदत घेतली? होती, मला एका व्यक्तीची मदत होती। कोणाची मदत? तुझी बहीण शिवा।
काय भावा? काय नाही, ही काय शोधाशोध चालली ती पाहत होतो. चालली आता सापडत नाहीत ना गोष्टी. नाही शोधा सापडतील. सापडतील ना सापडतील. काय हे लागलेल्या वाईट सवयी असतात ना, त्या सुटणं अवघड आहे, पण सुटतील. 1-2 दिवसात सुटतील. काय बोलला? होईल सवय 2 दिवसात. वाईट सवय? शिवाला वाईट सवय बोलतोय तू? लेटरल घेऊ नको रे. तुला तरी कळतंय का रे तू काय बोलतोय, काय वागतोय? भाई तुझ्या या वागण्यामुळे ना माझ्या मनातून उतरत चाललाय तू. तू काय बोलतोय मांजा? हा, तू माझा मित्र आहेस. मित्र आहे ना म्हणून अजूनही तुझ्यासोबत उभा आहे आणि तुला समजावतोय. काय संबंध आहे रे शिवाचा आमच्यासोबत? तुझ्यामुळे आली ना आमच्या आयुष्यात, तुझ्यामुळे नातं जोडलं गेलं ना. मग ज्या शिवाला आम्ही ओळखलं तिला तू का नाही ओळखते? आणि वाईट याचं वाटतंय ना, मित्र म्हणून हा विश्वास मी दाखवू शकतोय पण तू नवरा म्हणून दाखवत नाहीये. झालं, ती आत्ता आली रे आपल्या आयुष्यात. तू लहानपणापासूनचा मित्र आहेस माझा. अरे भले ती काल आलीये पण तिने तुझं आयुष्य पूर्ण व्यापलंय. आता तिथे उभं राहून ही तुझी सगळी शोधाशोध बघत होतो ना, तेव्हाच कळलं मला ते. त्या शिवाला तू घरातून बाहेर काढलंय. लोचा काय माहितीये भावा, तुलाही तिची किंमत कळते पण तुझ्या अकलेला आता टाळ आहे ना, म्हणून तू असं विचित्र वागतोय. म्हणजे माझा डिसिजन आहे ना, त्यावर मी ठाम आहे आणि तो फायनल आहे. ओके, आता खरंच तुझी कीव येते. अरे भाई, शिवासारखी मुलगी आयुष्यात यायला नशीब लागतं आणि तुझ्या आयुष्यात ती आहे तर तुला ती नकोय. मित्र म्हणून सांगतोय, भले तुला राग येऊ दे. लवकरात लवकर स्वतःची चूक सुधार भावा, नाहीतर खूप कठीण. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.